नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ शूट करताना आम्हालाही माहीत नव्हतं कॅमेऱ्यात फक्त ऊसाचं शेत नाही तर जंगलचा राजा कैद होणार आहे. कारण ज्या रस्त्याने आई व मी शेतातून घरी येत होतो त्या रस्त्यावर काही वेळात बिबट्या दिसतो. मित्रांनो, हे आहे आमचं ऊसाचं शेत. इथं घाम गाळून आमची आई पाणी भरते. शेतात फक्त पीक नाही तर आमचं आयुष्य आहे. आई असंच रोज न थकता शेतात काम करते. पण आज या शेतात फक्त मेहनतच नाही तर एक धोका पण लपलेला होता. मित्रांनो, हे आहे आमचं ऊसाचं शेत. हे शेत म्हणजे फक्त पीक नाहीये तर आमच्या घराचं आयुष्य आहे. दररोज इथे मेहनत, घाम आणि आईचं न थकता काम सुरू असतं. आता तुम्ही पण पाहताय, आमची आई ऊसाच्या शेतात पाणी भरते. आईसाठी शेती म्हणजे काम नाही तर जबाबदारी आहे. पण आज इथे मेहनतीसोबत एक धोका पण लपलेला आहे, आम्हालाही माहीत नव्हतं. हा आहे बाईकवरून जातानाचा सीन. पाणी भरून झाल्यानंतर आम्ही दोघं बाईकवरून घरी निघालो. सगळं नेहमी सारखंच होतं, पण आम्हाला माहीत नव्हतं की आमच्या मागे कोण आमच्याकडे बघत होतं. हा म्हणजे खूपच अविश्वसनीय सीन आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्ही आता जे पाहणार आहात ते खरंच अंगावर काटा आणणार आहे. ही आहे आमची CCTV फुटेज आणि हा बघा बिबट्या. थांबा, दिसेलच, थोड्या वेळातच दिसेल. ज्या रस्त्यावरून आम्ही काही मिनिटापूर्वी गेलो होतो त्याच रस्त्यावर ही आहे आमची CCTV फुटेज आणि हा बघा बिबट्या. ज्या रस्त्यावर आम्ही जात होतो त्याच रस्त्यावर हा बिबट्या कसा पळताना दिसतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही, ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी हा एक इशारा आहे. शेतात काम करताना नेहमी सावध राहा, एकटे जाऊ नका आणि रात्री विशेष काळजी घ्या. आई सुरक्षित आहे, आम्ही सगळे ठीक आहोत, देवाची कृपा. मित्रांनो, ही आहे आमच्या घराजवळची CCTV. आम्ही गेलो आणि बिबट्या आला. बघताय ना, दिसतंय तुम्हाला? तर विशेषतः ग्रामीण भागातील लोकांनी काळजी घ्यावी. रात्री अपरात्री बाहेर पडू नका. धन्यवाद.